लग्न झालं म्हणजे पत्नीने प्रत्येक वेळी पतीच्या लैंगिक इच्छेला होकार दिलाच पाहिजे का? आणि पत्नीची इच्छा नसताना पतीने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले तर त्याला बलात्काराचा गुन्हा का मानला जात नाही? भारतामध्ये मॅरिटल रेप म्हणजेच वैवाहिक बलात्काराचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे। पत्नीची इच्छा नसतानाही पतीने तिच्यावर लैंगिक संबंधासाठी जबरदस्ती केली आणि पत्नी 18 वर्षांपेक्षा जास्त वयाची असल्यास सध्याच्या भारतीय कायद्यानुसार तो प्रकार स्वतंत्रपणे बलात्कार या गुन्ह्याच्या कक्षेत येत नाही। वैवाहिक बलात्कारासाठी कायद्यातील अपवाद कारणीभूत आहेत। पूर्वी यासाठी भारतीय दंड संहितेच्या म्हणजेच IPC मधील कलम 375 चा उल्लेख केला जायचा, पण आता यासाठी IPC लागू नाही आहे। 1 जुलै 2024 पासून भारतीय न्याय संहिता म्हणजेच BNS लागू झाला आहे। BNS मधील कलम 63 बलात्काराची व्याख्या करते, मात्र याच कलमात एक अपवाद आहे। या अपवादानुसार 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पत्नीशी पतीने लैंगिक संबंध ठेवले तर पत्नीची संमती नसली तरी तो प्रकार रेप म्हणून मानला जात नाही। इथे एक महत्त्वाचा बदल लक्षात घ्या। पूर्वी कायद्यात पत्नीच्या वयाची मर्यादा 15 वर्ष होती, मात्र 2017 मध्ये सुप्रीम कोर्टाने 15 ते 18 वर्षाच्या विवाहित मुलींनाही संरक्षण दिलं आहे। त्यामुळे आता 18 वर्षाखालील पत्नीशी लैंगिक संबंध बलात्काराच्या कायद्यात येऊ शकतात। पण प्रश्न असा आहे की 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या पत्नीने स्पष्टपणे नकार दिला तरी पतीला या अपवादाचा फायदा मिळतो का? याच मुद्द्यावरून देशभरातील कायदेशीर आणि सामाजिक वाद सुरू आहे। या अपवादाला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या आहेत। याचिकाकर्त्याचा युक्तिवाद असा आहे की लग्न झालं म्हणून एखाद्या महिलेशी तिच्या शरीरावरची स्वायत्तता संपत नाही, म्हणजेच लग्न म्हणजे कायमस्वरूपी लैंगिक संमती दिली आहे असं होत नाही। दुसरीकडे या अपवादाच्या समर्थनार्थ असा युक्तिवाद केला जातोय की मॅरिटल रेपला स्वतंत्र गुन्हा ठरवल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो आणि याचा विवाह संस्थेवर परिणाम होऊ शकतो। म्हणून हा प्रश्न फक्त महिला विरुद्ध पुरुष असा नाहीये। हा प्रश्न आहे की लग्नाच्या नात्यात संमतीला किती महत्त्व असावं। याच विषयावर भारतीय न्यायालयांनीही अनेक वेगवेगळे दृष्टिकोन मांडले आहेत। 2021 मध्ये छत्तीसगड हायकोर्टाने एका प्रकरणात तत्कालीन IPC कलम 375 मधील वैवाहिक अपवादाचा आधार घेतला होता, मात्र त्या प्रकरणातील इतर लैंगिक कृत्यांबाबत स्वतंत्र कायदेशीर मुद्दे होते। दुसरीकडे केरळ हायकोर्टाने 2021 मध्ये मॅरिटल रेपला घटस्फोटाच्या प्रकरणात कोर्य म्हणून विचारात घेता येऊ शकतं असा महत्त्वाचा दृष्टिकोन मांडला होता। म्हणजेच एखादा प्रकार रेप म्हणून स्वतंत्र गुन्हा ठरत नसला तरी पत्नीवर झालेला प्रत्येक प्रकाराचा अत्याचार कायद्याच्या बाहेर आहे असं म्हणणं योग्य ठरत नाही। उदाहरणार्थ, पतीकडून क्रूरता, शारीरिक हिंसा किंवा इतर प्रकारचा छळ झाल्यास त्यासाठी वेगवेगळ्या कायदेशीर तरतुदी लागू होऊ शकतात। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे BNS कलम 63 मधील वैवाहिक बलात्काराला कायद्यातील अपवाद आजही कायम आहे। 2026 मध्ये BNS लागू झाल्यानंतर हा अपवाद हटवण्यात आलेला नाही। म्हणजेच नवीन फौजदारी कायदा आला, पण वैवाहिक बलात्काराबाबतचा मूलभूत अपवाद आजही कायम राहिला आहे। याच कारणामुळे महिला हक्क कार्यकर्ते आणि अनेक कायदेतज्ञ या तरतुदीत बदल करण्याची मागणी करत असतात। त्यांचा युक्तिवाद स्पष्ट आहे। पत्नी ही पतीची मालमत्ता नाहीये। तिचं शरीर, तिची इच्छा आणि तिची संमती याचा आदर लग्नानंतरही झालाच पाहिजे। तर दुसरीकडे सरकारकडून या तरतुदीमध्ये बदल करण्याबाबत विवाह संस्था, खोट्या तक्रारी आणि कायद्यांचा संभाव्य गैरवापराबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे। म्हणूनच 2026 मध्ये परिस्थिती अशी आहे की भारतामध्ये मॅरिटल रेप अजूनही स्वतंत्रपणे गुन्हा ठरलेला नाही। BNS कलम 63 मधील अपवादामुळे 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पत्नीशी पतीने केलेले लैंगिक संबंध पत्नीची संमती नसली तरी रेप म्हणून मानले जात नाही। मात्र हा अपवाद घटनात्मकदृष्ट्या योग्य आहे का? महिलांची समानता, प्रतिष्ठा आणि शारीरिक स्वायत्ततेच्या बाबत अधिकाराशी तो सुसंगत आहे का? यावर अजूनही देशात मोठी कायदेशीर चर्चा सुरू आहे। लग्न झाल्यानंतर पत्नीची नाही ही नाहीच राहते का? की लग्नाच्या नात्यामुळे तिच्या संमतीचा अधिकारच बदलतो? याबद्दल तुमचं मत काय आहे? याबद्दल कमेंट नक्की करा।